नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता श्रावण सरी सुरू झाल्यात आणि श्रावण महिन्यामध्ये आपण पहिल्या शुक्रवारी की नाही एक असा जिवतीचा कागद लावतो की नाही, याला काय म्हणतात? नाग नरसोबा. इथे वरती नरसिंह विष्णूनी ना नरसिंहाचं रूप घेतलं होतं आणि प्रल्हाद मांडीवर झोपलाय आणि इकडे लहान मुलांना वाचवण्यासाठी श्रीकृष्ण काल्या नागाला मारतो. इकडे जरा आणि जिवंतिका मुलांना पाळण्यात झोपवून त्यांना हलवतात आणि इकडे बुध आणि बृहस्पती एक वाघावर आणि हत्तीवर आहे. याचं मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे. मुलांनो, आज आपल्या गोष्टीचं नाव आहे जिवतिका. मुलांनो, मगध नरेश म्हणून मगध देशामध्ये बृहद्रथ नावाचा राजा होता बरं का, मगध देशामध्ये. आणि त्याला 2 राण्या होत्या. त्या 2 राण्यांवर त्याचं सारखंच प्रेम होतं, खूप प्रेम करायचा बरं का तो राण्यांवर. पण त्याला मूलबाळच नव्हतं. आता काय करायचं? बरेच दिवस मूलबाळ नाही. मग तो की नाही उपवनामध्ये ना एक कौशिक ऋषी, चंड कौशिक ऋषी म्हणून आलेले असतात बरं का. तर तो त्या चंड कौशिक ऋषींना भेटायला जातो आणि त्यांना नमस्कार करून आपली व्यथा सांगतो. मला मूलबाळ नाही आहे, मला काहीतरी त्याच्यावर उपाय सांगा. मग ऋषी की नाही त्याला एक आंबा देतात. त्यांना माहीत नसतं की ह्याला 2 राण्या आहेत ते. मग आंबा दिल्यानंतर की नाही ते म्हणतात, हा आंबा राणीला खायला दे. मग राजा घरी येतो. त्याला 2 राण्या असतात. दोघींवर त्याचं सारखंच प्रेम असतं. मग तो काय करतो, आंबा अर्धा चिरतो आणि दोघींना 2 खायला देतो वाघ. मग त्यांना खूप आनंद होतो. मग त्यांना बाळ होतात बरं का, मग 9 महिन्यांनी. पण बाळ झाल्यावर दोघींनाही अर्धी अर्धीच बाळ होतात. मग राजाला खूप वाईट वाटतं. मग राजा म्हणतो, हे काय असं अर्धी अर्धी बाळ झालं तर कसं काय हे वाढणार? मग तो काय करतो, दोन्ही बाळांना घेऊन जंगलामध्ये नेऊन ठेवून टाकतो. मग तिकडून की नाही जरा यक्षिणी येते बरं का रात्रीच्या वेळेला. जरा यक्षिणी ही सगळीकडे फिरत असते. लहान मुलांसाठीच ती फिरत असते बरं का, लहान मुलांना सांभाळण्यासाठी. मग ती बघती, अरे बापरे, इथं 2 अर्धी बाळं टाकलेली आहेत. मग तिला ती विद्या प्राप्त असते बरं का त्यांना जोडायची. मग ती घेती आणि ती जोडती त्या दोन्ही मुलांना. मग ते बाळ तयार होतं बरं का. मग ती देवी असल्यामुळं तिला माहीत असतं की हे बाळ बृहत राजाचं आहे. मग ती जाती आणि त्या बाळ त्याला देते, म्हणते बघ तुझं बाळ. त्याला खूप आनंद होतो की आपलं बाळ हिने जोडून दिलं आणि ते छान बाळ हसतं, रडतं, छान दिसतं ते बरं का. मग त्याला खूप आनंद होतो, आपल्या बाळाला तिने जोडून दिलं म्हणून त्याचं नाव. आणि ते कोणी ती जोडून दिलं? जरा नावाच्या यक्षिणीने. मग राजा तिचं मंदिर बांधतो आणि तिला आपलं कुलदेवतेचं स्थान देतो तिला बरं का. का तर तिने आपल्या मुलाला वाचवलं म्हणून ते जोडलेलं बाळ म्हणून त्याचं नाव जरासंध. कोणी वाचवलं? जरा नावाच्या यक्षिणीने म्हणून त्याचं नाव जरासंध ठेवतात बरं का. आणि मग अशा प्रकारे त्या आणि जरा नावाच्या यक्षिणीला एक जिवतिका नावाची मैत्रीण असते बरं का. जरा ही काय करते, आरोग्य देते मुलांना. पण जिवतिका काय करते, आयुष्य देते त्यांना, दीर्घायुष्य. म्हणून जरा आणि जिवंतिका यांचं पूजन करायचं असतं. आणि बुध आणि बृहस्पती हे ग्रह असतात की नाही. बुध हा अहंकार नष्ट करतो आणि बृहस्पती हे गुरु असतात, ते आपल्याला ज्ञान देतात. आणि कृष्ण आणि नरसिंह हे आपल्याला वाचवतात. म्हणून ह्या महिन्यामध्ये नाग नरसोबाची पूजा करायची. आणि त्यांच्या पूजेला कशाचा हार घालायचा? दुर्वा आणि आघाडा. दुर्वा आणि आघाडा ही आयुर्वेदिक वनस्पती आहे मुलांनो. म्हणून ही आयुर्वेदिक वनस्पतींचे हार त्या नागनरसोबाला घालायचं. आता ही प्रथा बुडत चाललेली आहे, पण आपण ती बुडून द्यायची नाही. तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला ही माहिती असावी म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. कारण हे सगळे देवत आपल्याला रक्षण करतात आपलं. आणि त्या फोटोला दुधाचं नैवेद्य दाखवतात. दूध हे अन्न पूर्ण आहे की नाही, पूर्ण अन्न आहे दूध. म्हणून दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा की आमच्या मुलाबाळांना सुखात ठेवा, त्यांना ज्ञान द्या, विद्या द्या आणि दीर्घायुष्य द्या. म्हणून त्यांना नमस्कार करायचा. आवडली का गोष्ट? आवडली असल्यास लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.